नमस्कार मित्रांनो, मी स्वप्न ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता वहिनीचा फोन आला. सो नात्यामध्येच आमच्या दादाच्या मुलीचं लग्न आहे. सो तिकडे मी मुंडवळ्या होण्यासाठी चाललेली आहे. वाजलेले 3:30. खूप ऊन लागत आहे. चला मग मराठमोळ्या मुंडवळ्यांचा प्रोग्राम करूया. या आमच्याकडे कशा मराठमोळ्या मुंडवळ्या होतात ते बघा. इकडे मुंडवळ्या चालू झालेत. मला लेट झालंय. खूपच कंपनी जमले. बसायला कोचा तिथं रांगोळ्या काढीते श्रिया बाबांना बोलावते, श्रिया बाबांना बोलावते. बाबा ओ बाबा तुम्ही माझे विचार मांडिले, माझे विचार मांडिले. बाबा ओ बाबा तुम्ही माझे विचार मांडिले, माझे विचार मांडिले. की तुझे विचार मांडिले, तुझे विचार मांडिले. नाही ग नाही लेकी तुझे विचार मांडिले, तुझे विचार मांडिले. पाण्यासाठी लेकी सोयी रे जोडीले, लेकी सोयी रे जोडीले. तांब्या भरून पाण्यासाठी लेकी सोयी रे जोडीले, लेकी सोयी रे जोडीले. बदामाच्या झाडाखाली सिया रांगोळ्या काढीते, सिया रांगोळ्या काढीते. बदामाच्या झाडाखाली सिया रांगोळ्या काढीते, सिया रांगोळ्या काढीते. रांगोळ्या काढीते सियाईला बोलाते, सियाईला बोलाते. आई ग आई माझे माझ्या मांडीले, माझे विचार मांडीले. आई ग आई माझे विचार मांडीले, माझे विचार मांडीले. तुझे विचार मांडीले, विचार मांडीले. नाही ग नाही लेकी माझे विचार मांडीले, तुझे विचार मांडीले. लेकी सोयी रे जोडीले, लेकी सोयी रे जोडीले. गप्प भरून
उदाला आहे ना शेवंती तर मित्रांनो, अशा प्रकारे आमच्याकडे मुंडवळ्या बनवल्या जातात. त्यामध्ये रुई असते, जी वनस्पती आहे, आणि चणे असतात, गहू असतं, खोबरा, लवंग आणि कुरमुरे असतात. त्यांच्या आम्ही मुंडवळ्या बनवतो. आणि तिकडे मुंडवळ्यांच्या खाली गोंडे पाडण्यासाठी नाडा असतो, तो नाड्याचा आम्ही गोंडा पाडतो. अशा प्रकारे आमच्या मराठमोळ्या मुंडवळ्या आम्ही बनवतो. मित्रांनो, मस्त आता मुंडवळ्या होऊन झालेल्या आहेत आणि इकडे गरमागरम चहा आलेली आहे. घ्या. वेपर खाल्ले का? वेपर खाऊन झाले. सो मुंडवळ्यांचा प्रोग्राम झालेला आहे आणि इकडे आमची नवरीबाई श्रेया आणि इकडे तिला मेहंदी काढत आहे. दाखवत रे आता हात घर असं पलटी मार. नाही घालता. अच्छा, इकडचे हातावर काढते. इकडे कोण? मोर कोण? इकडे नवरा, तिकडे नवरी. काढा काढा, छान काढताय. इकडे पायावर पण चालू आहे. हल्दीला येतोय काय रे? जेवल्यावर येणार. जेवल्यावर येणार. जेवल्यावर का जेवायला येणार? का हल्दी नाही बघायची तुला? नाही, हल्दीला आवडत नाही साईला. मग तुझ्या कोण येणार हल्दीला? येतील. तू नाही गेलास तरी येतील. बोल ना, तू जाते ना, मग सगळे येणार. बोल. बोल, माझी मम्मी येते ना, माझ्या हळदीला पण सगळे येणार. मी चाललेली आहे हळदीला आणि स्त्रियाची हळदी आहे. मुंडवल्यांचा छोटा मोठा व्हिडिओ काढलेला, तर ते चला हळदीला जाऊया. आणि उद्या लग्नविवाह आहे, तर त्याला पण मी जाणारच आहे. चला मग, साई तर नंतर येणार आहे मागून. आणि साईच्या हळदीच्या ठिकाणी मी पोचलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता. हळदी म्हटलं तर पिवळा कलर आला आणि आवडीने लोक हळदीला पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालतात. तशा प्रकारे सगळ्या करवल्या अगदी हळदीच्या पिवळ्या साड्या घालून नटलेल्या आहेत. आणि ही आई नवरीबाई ते पहिलं उजवा पाय टाकून पाटावरती बसणार आणि नंतर मग हळदीला सुरुवात होणार. मित्रांनो, पाहता येतं मी आता उठण्याला म्हणजे हळदीला सुरुवात झालेली आहे. आणि आता पहिले 5 वसने असतात, त्या आरती करून घेणार नवरीला. इकडे पाठी बसतात नवरीचे मामा आणि नंतर मग हळदीचा प्रोग्राम सुरू होणार. जंगल
पांजणी झाले का? झाल्या पांजणी. आहे ना तिला पाय सांग मित्रांनो इकडे उठण्याला सुरुवातच झालेली आहे आणि 5 वसनी आतमध्ये कशी मुंबईची घरं छोटी छोटी असल्यामुळे बाहेर जे उठण्याचा सगळा प्रोग्राम आहे तो बाहेर ठेवलेला आहे. 5 वसने आहेत त्यांनी इकडे उठला लावून घेतलेले आहे. आता आपण बाहेर जाऊया स्टेजवरती, तिकडे पण उठण्याचा प्रोग्राम होणार. इकडे अशा पद्धतीने टेबल मांडते जेवण्यासाठी आणि सगळी मंडळी जेवत आहे. आता जेवणामध्ये आहे व्हेज बिर्याणी आणि इकडे आहे नॉनव्हेज बिर्याणी.
झाली आणि मस्त थोडासा डान्स वगैरे नवरीने केला, तो आम्ही एन्जॉय केला. सगळेजण नाचत होते आणि नंतर मग जेवलं वगैरे मस्तपैकी आणि घरी आलो. मस्त झोपून गेलो. आता आम्ही तयारी केलेली आहे आणि आता आम्ही सगळं परिवार चाललेलो आहोत लग्नासाठी. चला जाऊया लग्नाला. चला. नवरदेवाचा आगमन मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी होत आहे. शुभविवाह सोहळ्याला सुरुवात जनसेवक गणपती शिवमंगल सावला मस्त लग्न सोहळा अगदी उत्तम त्याप्रमाणे पार पडलेला आहे. आता सगळी मंडळी जेवणासाठी गेलेली आहे. चला मग आपण पण जाऊया आणि जेवूया. सो मित्रांनो, फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि मस्त लग्न सोहळा आम्ही एन्जॉय केलेला आहे. AC वॉल असल्यामुळे काय आम्हाला गरमीची जाणीव झाली नाही. बाहेर येऊन खूप गरम होतं आहे. साई बघा, थांबायचं होतं पण साई थांबला नाही. हे बघा मोबाईल बघतो. हे काय असतं? साईला मागच्या वेळेस मी लग्नाला नेला नव्हता ना, म्हणून यावेळेस घेऊन गेली. पण एवढं मला तंग केलं ना, तर व्हिडिओ काढूनच देत नव्हता. नुसता मोबाईल दे आहे ना. हे बघा येऊन मोबाईल घेतलेला आहे. मग आल्या कपडे पण नाही चेंज केले. चला मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय.